पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांचे मार्गदर्शनात चंदनझिरा पोलीस स्टेशनची बदनापूर येथे कारवाई महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेला व मानवी शरीरास घातक असलेला राजनिवास व विमल कंपनीचा गुटखा व जाफरानी जर्दा तसेच वीट-01 तंबाखू असा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव फाटा या भागात अवैध विक्रीसाठी येत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाणे चंदनझिराचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना कारवाईबाबत सूचना देऊन पोलीस ठाणे चंदनझिराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने कृष्णा तंगे व नवनाथ पाटील यांचे पथक तयार करून सदर पथक तात्काळ बदनापूर भागातील सोमठाणा रोडवर जाऊन 20 मे 2026 ठीक 3:50 सोमठाणा फाटा ताप बदनापूर जालना येथे पथकाने सापळा लावून बहानपूर येथून गुटखा भरून आलेले बोलेरो पिकअप वाहन क्र एम-21 बी-4732 ही थांबवून गाडीतील आरोपी नामे -1 ऋषिकेश काकासाहेब कताडे वय 26 वर्षे राखांडी अंतरवाली ता पैठण छत्रपती संभाजीनगर व त्याचा साथीदार 2 अशोक शिवाजी तायडे वय 30 वर्षे रामसगाव ता घनसावंगी जालना यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील वाहनातून खालील वर्णनाचा माल 9,60,000 रुपये किंमतीचा विमल पान मसाला 31,460 रुपये किंमतीचा वी-1 तंबाखूचा केनपैक 3,88,800 रुपये किंमतीचे के-1 जाफरानी जर्दा 40,000 रुपये किंमतीचे वी-1 बिग तंबाखू 6,24,000 रुपये किंमतीचे केशरयुक्त विमल पान मसाला 5,06,250 रुपये किंमतीचे राजनिवास सुगंधित पान मसाला 8,01,000 पांढऱ्या रंगाचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप ज्याचा क्र एम-21 बी-4732 असा असलेला वाक्य एकूण 33,50,510 येणेप्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचेकडे चौकशी केली असता सदरचा माल हा ताराचंद भागुजी भोजनेरा जामखेड ता अंबड जालना याने विक्रीसाठी बऱ्हाणपूर येथून मागवला असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुटखा कारवाई प्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा करेवाड यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू पोलीस अधीक्षक श्रीमती जानवी शेखर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचे नेतृत्वात चंदनझिरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने कृष्णा तंगे व नवनाथ पाटील यांचे पथकाने केली आहे।